हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर बघा, आज आपण अंड्याच्या भुर्जीची रेसिपी पाहणार आहे. तर बघा, इथे 6-7 कांदे चिरून घेतलेत काळ्या तव्यामध्ये आणि 2-3 पळ्या तेल टाकले आणि मस्त याला आता तळून घ्यायचे थोडंसं लालसर होईपर्यंत. कोणाकोणाला अंड्याची भुर्जी आवडते कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, इथं आता अंडी टाकायचं चाललंय. तिकडच्या बाजूने टाक, तुझ्या हातमध्ये. असं बघा, एक एक करून सर्व अंडी फोडून घ्यायच्यात. तिकडे ठेवले दूध तापाय. आणि आमची मनू बघा, हो का, कशी छान बसली. मन्नू, ए मन्नू, ए मंजुळा. हिचं नाव मंजुळा आहे, मंजुळा. जे तिला समोर टाकल ना आपण तेच ती खाती. असं स्वतःहून काय असं बाकीची मांजरं कसं मनाने असं ओढून नेतात, ही तसं आमची मंजुळा अजिबात नेत नाही बरं का ओढून. अशी खूप सिन्सिअर आहे ती. तर बघा, इथं सर्व अंडी फोडलेली आहेत, फोडून टाकलेली आहे त्यामध्ये. आता हे व्यवस्थित परतायचे. तर असंच बघा, व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. आणि रोजच्या जेवणात जे काही आम्ही करतो भाजी, त्याची रेसिपी मी शेअर करते. असं काही नाही, जे करतो ते दाखवते. तर ही बघा, हो का, कशी बसली. तर बघा हे कसं दिसतं.
इकडे मम्मीनं मीठ आणि चटणी टाकली. आपल्या अंदाजानुसार चटणी आणि मीठ टाकायचं यामध्ये. आमच्या भैयाला खूप आवडते अंड्याची भुर्जी आणि मिस्टरांना पण. तर आता याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. तर आता लास्टमध्ये कोथिंबीर चिरून टाकायची त्यामध्ये. तर बघा मैत्रिणींनो, यामध्ये ना कोथिंबीर घातलेली आहे चिरून. आणि आता बघा रेडी झालेली आहे अंड्याची भुर्जी. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि या सर्वांनी अंड्याची भुर्जी आणि चपाती खायला. टाटा बाय बाय. घ्या सर्वांनी आपापली काळजी. भेटू आता नवीन परत एका अशाच रेसिपी